लाइट कॅमेरा ऍक्शन. आमचं इंग्लिश वा. फोटो काढतोय का? ब्लॉग मध्ये तू माझ्या मध्ये बाय नाही. एकदा बाय बन बाय. मस्त दिसतो. सेंट मारायचा राहिला. पेटू नवर द्यावाला. वा 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 आमचं इंग्लिश वा. ब्लॉगची सुरुवातच एवढी काय झालं म्हणून आपण इंग्लिशची वाट लावून झाली. भेटू मानला मला हा. वाटलं भेटू मान. भेटू बरं भेटू नवर देवाला डिरेक्टली. आता ह्यांना कॉन्सेप्टच माहित नाही ना काय कंटेंट आहे, आज कुठं चाललंय काय. तर आज म्हणजे ग्रुप मधलं एकाची तर विकेट पडली आहे. आता हे कुमार मधनं श्री मध्ये गेले. आता दुसरी विकेट लगातार दुसऱ्या महिन्यात. काय लग्न करायचा तडाखा जो लावलाय ना आपल्या ग्रुपने, म्हणजे अशक्य लेवल. कोणी मॅचच नाही करू शकत. प्रत्येक महिन्यात एकाने लग्न. पाठीमागचा पण घोडा. हा पाठीमागचा पण घोड्यावरतीच आहे. आता मला वाटतं पुढच्या महिन्यात याच लग्न असणार आहे. सो वेलकम नाही केलेला खूप दिवसांनंतर ब्लॉग असा अचानक भयानक. कारण लग्न कुठे आहे? पुण्यात नाही, नाशिकला. वहिनी आमच्या नाशिकच्या आहेत. तुम्हाला नवरदेव दाखवतो, एक मिनिट थांबा. काय नवरदेव? वा वा वा. जे तुम्ही काय त्याला म्हणतो आपण, फेशियल वगैरे जे टाकाटक दिसताय ना आज तुम्ही. वा. चला चला. ते बाय नाही म्हणलं तू. ब्लॉग मध्ये बाय बन. आमच्या ब्लॉग मध्ये बाय नाही. एकदा बाय बन बाय. येऊ भेटू तिथे. हा बरं ठीक आहे. लव यू. गाईज इथं थांबलो होतो. न्यू समर्थ वडेवाले हायवे साईडलाच आहे. मिसळ अजिबात घेऊ नका. हा ठीक होता, पण त्यातलं त्यात मी नाही पिला. पण ज्यांनी पिला ते सांगतात. माझे डॉक्टर पण बघतात ना रे ब्लॉग, असं मला वाटतं. सो चहा नाही पिला मी. बट डोसा घ्या. डोसा ठीक आहे, म्हणजे ओके ओके, एवढं पण काही खास नाहीये. पण पुणे सोडल्याच्या नंतर तुमची ही हालत होणार आहे. सो जास्त काही एवढी एक्सपेक्टेशन ठेवू नका. मिळेल ते खावा, पुढे चला. पण इथे थांबू नका, एवढं काही खास नाही. आता मी डिरेक्टली भेटतो तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं डायरेक्टली पहिले. त्र्यंबकेश्वर मंदिरला. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक वगैरे काहीतरी येईलच आधीमध्ये. एन्जॉय. का विचारलं का मला अर्धा खायचा आहे का? मामू तू स्वतः मला खायला नको. मला या एका पेड्यामुळे भांडण होतं ते. कोणतं गाव रे ते? गारगावच्या इथे साईडला अशी हायवे साईडला पेड्याची दुकान आहे. तर माऊली असं दुकानाचं नाव आहे. तिथे हा खव्याचा पेढा घ्या आणि मस्त त्याच्यावरती चालतं तेवढं, कारण क्वालिटी आहे. मेन म्हणजे क्वालिटी. खावा एकदम प्युअर खावा आहे. खाऊ वाटला, मित्राने घेतलं, आम्ही खाल्लं. छान आहे तू का? तर असंच मध्ये आधी थांबतं. खातोय. बस जिमला मी ना आता. बोल आता काय बोलतो. ते कोणते सर दुसरे त्यांना सांगते ते पेढा खातोय. पाव काय ना पेढा खातोय. हा पाव नाही खाल्ला मी. सकाळी नाश्त्याला पाव खाल्लाच नाही मी, कारण तुम्ही जे घेतलं ते गणलं ना. मिसळ गणली ना तुमची आता. मग घ्यायचं आपलं गप्पा डोसा खायचा बाहेर गेल्यावरती, असं काहीतरी वेगळं. मी आता लोकांनी मिसळ घेतलेली म्हणून आम्ही पण मिसळ घेतली. म्हणलं चांगली असेल. आम्ही आमच्या मनाचं करत नाही, आम्ही लोकांचा विचाराने चालतो. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही आमची गणता. बुद्धीच आहे. तर मी आता पेढा एन्जॉय करतो. आणि आधीमध्ये जर असं काही रॅन्डम काही चांगल्या गोष्टी भेटल्या मला तर तुम्हाला सांगतो. तोपर्यंत स्टे ट्यून आणि भेटू डायरेक्टली नाशकात. नाशकात कुठं? नाशकात. फोटो काढतोय का? ब्लॉग मध्ये तू माझ्या. अच्छा. हा बोल. काय बोलू? काय बोलायचंय? काय बोलू? आलोय आम्ही इथं संस्कृती हॉटेलला जेवायला. बोल. कालच म्हटलं मी जेवून गेलो. आता जेवायला काय हरकत? बघू एकदा. आंबरस ती थाळी जेवताय का नाही? चला चला. इकडून एंट्री मारली ते पिझ्झा
पिझ्झा बर्गर वगैरे इकडे पिझ्झा बर्गर वगैरे. हा सगळं बिर्याणी वगैरे त्या टाईप मध्ये सगळं. हा हे आपलं गाव म्हणून थीम हा इथं अमृतपुरी आहे आहे आमरच आहे. जे आता 30 जून पर्यंत चालू आहे. ओके चला तो सांगेन हे पण मग बर्थडेसाठीचे बर्थडे साठी. मस्त आहे. प्रॉपर वाडा सिस्टीम आहे. पाटील वाडा नाही, संस्कृती वाडा आणि संस्कृती वाड्यामध्ये आम्ही पाटील वाड्यामध्ये बसतो. हो. काय म्हणतो? क्वालिटी मस्त झकास. सात्विक जेवण. आवाज का कमी झाला? खा खा तूप खा. मस्तपैकी सात्विक असं जेवण भेटलेलं आहे संस्कृती हॉटेलमध्ये. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सेक्शन आहेत. जर सांगायला गेलं तर तुम्हाला पिझ्झा वगैरे खायचं आहे तुम्ही ते खाऊ शकता. तुम्हाला हॉटेलचं वेगळं काही जेवायचं असेल म्हणजे आपण जे नॉर्मली जेवतो पनीर वगैरे त्या भाज्या ते सुद्धा सेक्शन वेगळं आहे. चायनीजचं सेक्शन प्रत्येक सेक्शन वेगळे आहेत. नॉनव्हेजचं सेक्शन सुद्धा. नॉनव्हेज आहे ना रे? नाही नॉनव्हेज नाही सॉरी फक्त व्हेज आहे मग. आणि आम्ही बसलेलो ते म्हणजे प्रॉपर सात्विक जेवण होतं. सो आता जर डॉक्टरनी जरी आमचा हा ब्लॉग बघितला तरी सकाळपासून व्यवस्थित जेवतोय एकदम सात्विक. म्हणजे तुम्हाला असं जास्त तिखट वगैरे असं लागत नाही. व्यवस्थित जास्त तेल नाही काही नाही. घरगुती जेवण. सो ती कन्सेप्ट आहे. आणि प्रॉपर खाली मांडी घालून पाटावरती बसून जेवलंय. सो जास्त त्रास पण नाही काही नाही. असं हेवी पण वाटत नाहीये. गुड हॉटेल चांगलं आहे. नक्की व्हिजिट करा. पण तुम्ही असं चवीसाठी म्हणून जाऊ नका. तुम्हाला जरी चांगलं खायचं आहे बाहेर आल्यानंतर तुमचं पोट खराब होणार नाही या हेतूने तुम्हाला जेवायचं आहे. आणि त्यासाठी जर बघत असाल तर एक नंबर सगळ्यांना की रेफरन्स देईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे पोचायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? 23 मिनिटं अर्धा तास. तोपर्यंत जर त्र्यंबकेश्वरला जर पोचलो तर दर्शन लवकर होईल असं मला वाटतंय. 2:15 पर्यंत थोडी आपली व्यवस्था आहे. सो बघू आता कसं होतं. आणि त्याच्यानंतर मग आपण जर पाताळेश्वर झालं कपालेश्वर सॉरी पुण्यात आहे ना पुण्यात आहे पाताळेश्वर. जर झालं तर ठीक नाहीतर सरळ लग्नाच्या हॉलवरतीच जाणार आहोत. आणि मग थोडा रेस्ट देन आवरून वगैरे तिकडे. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. आता गंधनंतर ना आता जर आज पाया पडलो तरच गंध. तर विषय असं झालाय पोहोचलोय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. कळसाचं दर्शन झालंय. आतमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे शक्यता थोडी कमी आहे की दर्शन भेटेल. जर बोलावा आला असेल तर दर्शन होईल. की आम्ही तिथं पोहोचलो. वारनं विचार करता आम्ही गेलेलो होतो. आणि तिथं गेल्यावरती झालं असं की बघून पब्लिक आम्हाला कुठला घाम डोक्याला आला ताप. मग आम्ही डोक्याचा ताप घालवायला लावला. थोडासा गंध मारला फोटो. आणि आता चाललंय घरी. नाही चाललंय साखरपुडा असं बोलतो. झालं चलो. तर बॅकग्राऊंडची कामं बघायची का तुम्हाला? लग्न मित्राचं आहे हे बघा. मित्राचे मित्र सॉरी साखरपुडा आहे. आणि हे सगळे बॅकग्राऊंड आले. आपले कधी तुमचं झालं सर आपले कधी येणार आहे असे दिवस? तुमचं झालं कोणतं पहिलं होईल? बघून ठेवली फक्त करायचं बाकी. हा का? मलाच नाही दिसली फक्त तुम्हालाच दिसते. चला मामा आहे ना.
हे फोटोग्राफर आहे. मला सांगा काय एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स नाही आता वाजत 11:20. आम्ही डिरेक्टली भेटणार 5 वाजता सकाळी. रात्री 11:30 वाजलेत आणि नाशिक मधनं आता आम्ही निघतोय पोचू 5 वाजेपर्यंत आणि सकाळी परत कामाला जाणार आहे. थोडं झोपतो इथे 2 मिनिटं नको, थोडस गाडीत रेस्ट करतो, उद्या जॉबला जातो. हीच लाईफ आहे आणि एन्जॉय करा मस्तपैकी. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय.